चला, सोलापूर जिल्ह्यातील कोतवाल भरती म्हणजेच महसूल सेवक या पदाच्या रिक्त जागा ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि लवकरच ही भरतीची प्रक्रिया ही पार पडणार आहे. तर रिक्त जागा जाहीर झाल्यामुळे लगेच भरतीची प्रक्रिया पार पडेल, जागा येतील आणि जाहिराती सुद्धा येणार आहेत. तर आपल्याला या पदाविषयी की कोण कोण विद्यार्थी नेमकं यासाठी पात्र असणार आहेत, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे, पेपर कसा असणार आहे, ही सर्वच माहिती आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये बघायची आहे. तर बघा, सोलापूर जिल्ह्यामधील रिक्त पदं किती आहेत तर याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे आणि ही रिक्त पदं केव्हा भरली जाणार आहे, जाहिरात केव्हा येणार आहे, या सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला या लेक्चरमध्ये इथे सांगणार आहे. ओके. आणि कोतवाल भरतीसाठी जो पेपर होणार आहे तर त्या पेपरची संपूर्ण तयारी करण्याकरिता कोतवाल पदभरती 2026 साठी आपली एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे, ज्यामध्ये आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सर्वच विषयांचं गायडन्स तुम्हाला यामध्ये मिळणार आहे, सर्वच विषयांचे लेक्चर्स तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. सोबतच सर्व आतापर्यंत झालेले मागील वर्षीचे कोतवाल भरतीचे सगळेच पेपर तुम्हाला यामध्ये अवेलेबल आहेत. सोबतच यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज देखील पुढे अवेलेबल राहणार आहेत. तर बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचं आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज जरी केला तरी मी तुम्हाला बॅचची लिंक त्यामध्ये मिळून जाईल. बॅचची फीस सध्या फक्त 599 आहे. 599 मध्ये तुम्हाला मागील वर्षीचे प्रश्न सुद्धा मिळत आहेत, टेस्ट सिरीज सुद्धा मिळत आहे, सोबत सर्व विषयांचे लेक्चर इथे अवेलेबल असणार आहे. सोलापूर जिल्ह्याची विशेष माहिती देखील तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे. ओके. तर बघा, लक्ष द्या, जागा किती किती असणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे डिस्कस करायचंय. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मंजूर पदं झाली आहेत 535 एवढी पदं मंजूर झालेली आहेत. तर त्यापैकी भरलेली पदं आहेत 421 पदावर सध्या कोतवाल रुजू आहेत आणि रिक्त पदे म्हणजेच आता भरल्या जाणारी पदे आहेत 114. म्हणजे आता जी जाहिरात येणार आहे ती जाहिरात येणार आहे 114 पदांची जाहिरात. ठीक आहे. आता प्रश्न राहतो की जाहिरात येईल केव्हा, तर जसा शासन निर्णयानुसार 30 नोव्हेंबरच्या अगोदर संपूर्ण भरती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे. म्हणजे अर्थातच पेपर वगैरे कंडक्ट करून त्याचा रिझल्ट वगैरे लागून 30 नोव्हेंबर पर्यंत ही भरती प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे. तर त्यासाठी नेमकी येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये जाहिरात ही प्रसिद्ध होऊ शकते. आता बघा, कोण कोण विद्यार्थी असे आहेत जे पात्र असणार आहेत, जे अप्लाय करू शकतात. एक्झॅक्टली याची पात्रता जी आहे ती कशा पद्धतीची असणार आहे, तर पात्रता जर तुम्ही पाहिली तर अर्थातच इयत्ता चौथी पास असणारे सर्वच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. ते अनुसूचित जाती असतील, जमाती असतील, ओपन असेल, ओबीसी असेल, कुठल्याही कॅटेगरीचे असतील ते फॉर्म भरू शकणार आहेत. आणि किमान चौथी पास असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 10वी पास असणं गरजेचं असणार आहे. 18 वर्ष हे किमान वय आहे, तर 40 वर्ष हे आपल्याला कमाल वय दिलेलं आहे. सोबतच ज्या राखीव असतील, मागासवर्गीय ज्या जागा असतील त्यांच्यासाठी ही वयोमर्यादा वाढवण्यात येणार आहे. 43-45 वर्षापर्यंत ही वयोमर्यादा जी आहे ती वाढवण्यात येईल. आता निवड कशी होणार आहे, तर कोतवाल, आणि एक लक्षात ठेवा, कोतवाल हे प्रमोशनल पद आहे, ज्यामध्ये तुम्हाला त्याचं प्रमोशन मध्ये तलाठी भरती जी निघते, तलाठी भरतीमध्ये 20% जागा ह्या कोतवाल पदाच्या सुद्धा राखीव असतात. त्यामुळे एक छान पगाराचं एक पद आहे. 15,000 रुपये पर मंथ याच्यामध्ये पगार मिळतोय आणि आपल्या स्थानिक भागामध्ये राहून काम करायचं आहे, तर एक चांगलं पद आहे. सोबतच याची बघा आता निवड कशी होईल, तर याची निवड कोणतीच संस्था एमपीएससी वगैरे न करता याची निवड थेट जिल्हा अधिकाऱ्यांच्या अंडर एक जिल्हा निवड समिती स्थापन केली जाते आणि जिल्हा निवड समिती एक पेपर घेते जो 50 प्रश्नांचा आणि 100 गुणांचा आहे. या अगोदर झालेल्या कोतवाल भरती मधील पेपर्स जे आहेत ते मी तुम्हाला आपल्या बॅचला अवेलेबल केलेले आहेत. तर निगेटिव्ह मार्किंग वगैरे काहीच नसते, 50 प्रश्न आणि अर्थातच पेपरचा दर्जा चौथी पास असणार आहे. त्यामुळे चौथीच्या बेसवर हा पेपर असेल तर एवढी काठिण्य पातळी नाहीये. ठीक आहे. तर अर्थातच या संपूर्ण पेपरमध्ये 50 प्रश्न आणि 100 गुण असणार आहेत. आणि अभ्यासक्रमामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला सोलापूर जिल्ह्याची स्पेशल माहिती म्हणजे त्यामधले विशिष्ट स्थळं असतील, महसूल माहिती असेल, सगळीच माहिती सोलापूर जिल्ह्याविषयी विचारली जाणार आहे. सोबतच सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल वगैरे हे पण विषय असणार आहेत. मराठी भाषा, अंकगणित आणि बुद्धिमत्ता एवढे विषय आपल्याला त्या पेपरला असणार आहेत. पेपर हा ऑफलाईन पार पडणार आहे, ऑफलाईन स्वरूपामध्ये पेपर होणार आहे. ओके. आणि लवकरच या पदाची जाहिरात जी आहे ती प्रकाशित होईल आणि
येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये याचा पेपर सुद्धा होऊन जाणार आहे. तर पेपरसाठी तयारी करताना आपल्याला जो पेपर येणार आहे, पेपरसाठी तयारी करताना सर्वच विषयांची जी बॅच आहे ही आपल्या ऍप्लिकेशनला लॉन्च झालेली आहे. ओके, तर मी जसं तुम्हाला पहिले सांगितलं की बॅचची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सला आहे किंवा व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता. आता कोतवाल भरती येणार आहे, जाहिरात येणार आहे, याबद्दल तुमच्या काही जर शंका असतील, तुमचे काही जर डाऊट असतील तर नक्की मला चॅट बॉक्सला सांगा. मी त्यावर एकतर वेगळा व्हिडिओ पण बनवेल किंवा तुम्हाला त्यावर रिप्लाय सुद्धा वेळोवेळी मिळून जाते. ठीक आहे, तर तुमचे कोणतेही अडचणी असतील, कोणतेही प्रश्न असतील तर नक्की मला चॅट बॉक्सला सांगा. थँक्यू.